मी प्राध्यापक अभिजित मुके, श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली इथे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीला आहे. आज मी जो टॉपिक स्टार्ट करतो आहे आपल्या 12वीमधला इंडेक्समधला 15th टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आपल्या 11thमधल्या 12th टॉपिकमध्ये जो बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट होता, ज्यामध्ये जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज होत्या. ज्या प्रॉपर्टीजमधली एक महत्त्वाची प्रॉपर्टी ऑर्गॅनिक कंपाऊंडची होती ती म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पॉलिमरायझेशन हा फिनॉमिनन दाखवतात. तर तोच कन्सेप्ट आपल्याला पुढे इथे कंटिन्यू करायचा आहे. आत्ता अवेलेबल जी केमिस्ट्रीचं नॉलेज आहे यामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स जर कुठला पार्ट असेल तर तो पॉलिमर केमिस्ट्रीचा आहे. ह्या पॉलिमर्सची डेफिनेशन्स पहिल्यांदा आपण बघू. यामध्ये पॉली अँड मर्स असे दोन पार्ट्स आहेत. पॉली मीन्स नंबर ऑफ, that means polymers are the compounds which are obtained by joining number of parts, same parts or different parts together to form the long chain compounds or thread like structures. That compounds are called as polymers and hold this phenomenon or hold this process of preparation of polymers is called as polymerization. ओके. तर ह्या पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जो पार्ट स्टडी करायचा आहे यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे. नाउ फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. दिस पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट वेज. हे जे क्लासिफिकेशन आहे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. यामध्ये त्याचा सोर्स असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल किंवा त्याची केमिकल प्रोसेस असेल, कुठल्या मेथडने आपण तयार करतो, असे वेगवेगळे वेज आहेत, याने आपण त्यांना क्लासिफाय करत असतो. नाउ फर्स्ट वे टू क्लासिफाय दिस पॉलिमर्स इज दिस क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. दॅट मीन्स हे जे पॉलिमर्स आहेत यांचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा हे कुठल्या सोर्सपासून मिळतात ह्या बेसिसवर हे पहिलं क्लासिफिकेशन आहे. First type is natural polymers. That means the polymers which are obtained from natural source. आता हे नॅचरल सोर्स ॲनिमल असू शकतात किंवा प्लांट्स असू शकतात. व्हेजिटेबल असा सुद्धा वर्ड त्याच्यासाठी वापरला जातो. फर्स्ट इज प्लांट पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स जे आहेत हे जर प्लांट्सपासून मिळत असतील तर त्यांना आपण प्लांट पॉलिमर्स असं म्हणतो आहे. हे जे प्लांट पॉलिमर्स आहेत हे डायरेक्टली काही प्लांट्सपासून म्हणजे डायरेक्टली यूज होणार नाही प्लांटचा. त्या प्लांटचा सोर्स घेऊन त्यापासून आपल्याला हे पॉलिमर्स मिळत असेल. एक्झाम्पल्स कॉटन, लिनेन, ज्यूट, फ्लेक्स हे आहेत. आता हे तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये याचा कसा यूज आहे ते मी सांगतो आहे. कॉटन, कापूस तुम्हाला माहिती आहे. ॲक्च्युली कॉटन हा कमर्शियल वर्ड आहे. आपण केमिस्ट्रीमध्ये याच कॉटनला सेल्युलोज असं म्हणतो. दॅट मीन्स द केमिकल नेम ऑफ कॉटन इज सेल्युलोज. हे जे सेल्युलोज आहे या सेल्युलोजवर आता तुम्हाला माहिती आहे कापूस झाडापासून मिळतो आणि त्याच्यावरती काही प्रोसेस करून आपण त्याचा म्हणजे गांधीजींचा चरखा तुम्हाला माहिती असेल, त्यामध्ये काय केलं होतं त्यांनी कॉटन हा सोर्स वापरला आणि त्याच्यापासून फॅब्रिक तयार केलेलं होतं, पॉलिमर्स त्याचे तयार केलेले होते. ॲज वेल ॲज लिनेन, तुम्हाला लिनेनचे कपडे वगैरे माहिती असतील. ॲक्च्युली जे आता मार्केटमध्ये आहे आर्टिफिशियल लिनेन असतं, पण प्युअर लिनेन जे आहे ते आपण प्लांट पॉलिमर्सचा एक्झाम्पल म्हणून त्यांना कन्सिडर करू शकतो. ज्यूट आहे. आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी हे जे सगळे वर्ड्स वापरले जातात, हा कॉटनचा पार्ट आहे तो 100% कॉटन वगैरे असं शर्टवर लिहिलेलं असतं, ते प्युअर प्लांट पॉलिमर्सचे एक्झाम्पल असतील. ज्यूट असेल किंवा फ्लेक्स. आता जे डिजिटल्स वगैरे जे असतात ह्या डिजिटलसाठी जे फ्लेक्स वापरलं जातं हे आर्टिफिशियल फ्लेक्स आहे. हे मात्र नॅचरल फ्लेक्ससुद्धा यामध्ये आपण कन्सिडर करतो, नॅचरल फ्लेक्स आहेत. दुसरा जो सोर्स आहे तो ॲनिमल्सचा आहे. म्हणजे सोर्स जो आहे किंवा ॲनिमल्सपासून हे पॉलिमर्स मिळत असतील म्हणून त्यांना ॲनिमल पॉलिमर्स म्हणतो आपण. बेस्ट एक्झाम्पल इज सिल्क सारीज वगैरे असतात, सिल्क क्लोथ असतं. दुसरा आहे ऊल, मराठीमध्ये आपण त्याला लोकर असं म्हणतो. तर हे जे आहेत हे ॲनिमल पॉलिमर्स असतील. म्हणजे याचा जो सोर्स आहे हा नॅचरल आहे म्हणून याला नॅचरल पॉलिमर्स असं म्हटलं आहे. हा एक पार्ट झाला. दुसरा जो पार्ट आहे तो आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. सेमी सिंथेटिक म्हणजे डायरेक्टली आपण स्वतः मॅनमेड असतील. सेमी सिंथेटिक म्हणजे काय असेल तर सोर्स त्याचा नॅचरलच असेल
पण त्याच्यावर आपण काहीतरी थोडेफार चेंजेस केलेले असतील आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली असेल, तर असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना आपण म्हणतो सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. यामध्ये काय केलं जातं, मोस्ट ऑफ द टाइम्स जे नॅचरल सोर्सपासून मिळणारे पॉलिमर्स आहेत, या नॅचरल पॉलिमर्ससाठी एक बेस्ट सॉल्वंट फाइंड आउट केला जातो. त्या सॉल्वंटमध्ये त्याला डिझॉल्व करून ते रिक्रिस्टलाइज केले जातात पॉलिमर्स आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. आता इथं रिजनरेटेड हा वर्डसुद्धा वापरला जातो. दॅट मीन्स दिस सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिजनरेटेड पॉलिमर्स. आणि त्याच्यासाठी एक वर्ड आहे, तो आहे रेयॉन. रेयॉन, मार्केटमध्ये हे रेयॉनचे क्लोथ्स वगैरे सगळे मिळत असतात. हे जे काय आहे हे ॲक्च्युली रिजनरेटेडसाठीचा तो वर्ड आहे रेयॉन. त्यामुळे याची जी एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पलमध्ये बघा, फर्स्ट वन इज ॲसिटेट रेयॉन, नेक्स्ट वन इज अ विस्कोज रेयॉन, त्यानंतर क्युप्रा अमोनियम रेयॉन. म्हणजे या एक्झाम्पल्समध्ये रेयॉन हा वर्ड असतो. दॅट रेयॉन रिप्रेझेंट्स इट इज अ रिजनरेटेड पॉलिमर. अजून एक एक्झाम्पल आहे सेल्युलोज नायट्रेट. म्हणजेच मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रॉपर सॉल्वंट यूज करून हे रिक्रिस्टलाइज केले जातात याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, तर ही झाली त्याची एक्झाम्पल्स. दीज आर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. अँड थर्ड वन इज सिंथेटिक, दॅट मीन्स मॅनमेड. हे पूर्णपणे प्युअर केमिकल्स असतील जे मॅनमेड असतील. यामध्ये सोर्स कुठलाही नॅचरल सोर्स असणार नाही. प्युअर केमिकल्स यामध्ये आपण यूज केलेले असतील. ॲक्च्युली ह्या टॉपिकमध्ये आपल्याला जे काही सगळं स्टडी करायचं आहे हे सिंथेटिक पॉलिमर्सच आहे. जुन्या सिलेबसमध्ये टॉपिकचंच नाव होतं सिंथेटिक पॉलिमर्स. आता हे जरी इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असं जरी असलं तरी या टॉपिकमध्ये आपण जे स्टडी करणार आहोत ते सगळं सिंथेटिक पॉलिमर्स आहे. आत्ता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची पॉलिमर केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे यामध्ये खूप भरपूर काम चालू आहे. दरवर्षी नंबर ऑफ पॉलिमर्स तयार केले जातात. ते सगळे जे आहेत हे सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. दॅट आर मॅनमेड पॉलिमर्स, प्युअर केमिकल्स. आता याचे एक्झाम्पल्स बघा. नायलॉन हा वर्ड तुम्हाला माहिती असेल. नायलॉनचे क्लोथ्स वगैरे असू शकतात किंवा नायलॉन थ्रेड्स असतात, नायलॉन रोप्स असतात. हे सगळे जे आहेत हे सिंथेटिक पॉलिमरची बेस्ट एक्झाम्पल आहेत. त्यानंतर टेरिलिनचे क्लोथ्स वगैरे असतात. आता यामध्ये बराचसा पार्ट येतो परत. सिंथेटिक पॉलिमर्स जे आहेत यामध्ये एक ब्लेंडिंग असा एक कन्सेप्ट आहे. ब्लेंडिंग म्हणजे काय केलं जातं तर त्यातला लुक जो आहे हा नॅचरल येण्यासाठी काही नॅचरल पॉलिमर्स जे आहेत याच्याबरोबर सिंथेटिक पॉलिमर जे आहेत ह्यांचं ब्लेंडिंग केलं जातं, मिक्स केले जातात. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हटलं तर आपण टेरिलिनचं घेऊ शकतो. टेरिलिन अँड कॉटन यांचं जर ब्लेंडिंग केलं तर जे फॅब्रिक तयार होतं त्याला म्हणतात टेरिकॉट. टेरिलिन कॉटन ब्लेंडिंग झालं त्यापासून तयार झाला टेरिकॉट. पॅन्टसाठीचं वगैरे जे कापड असतं हे टेरिकॉटचं असतं. त्यानंतर दुसरा एक पार्ट आहे टेरिलिन. ॲनिमल पॉलिमरमधला ऊल जो आहे याच्याबरोबर ब्लेंड जर केला, त्याचं ब्लेंडिंग केलं तर त्यापासून तयार होतो टेरी वूल. चादर वगैरे जी आपण वापरतो ही टेरी वूलची असते. म्हणजेच यामध्ये अजून बराचसा पार्ट आहे. म्हणजे सिंथेटिक पॉलिमर जे आहेत ह्याला वाईड रेंज आहे स्टडी करण्यासाठी. याचा स्कोप पण भरपूर आहे. पण इथं मात्र बेस जो आहे तो सोर्स म्हणून आपण जो कन्सिडर केलेला आहे तो सोर्स काय तर हा प्युअर केमिकल्सपासून तयार केलेला असेल. दिस वन इज अ सिंथेटिक पॉलिमर्स. याचे एक्झाम्पल्स नायलॉन, टेरिलिन, बॅकेलाइट, त्यानंतर टेफ्लॉन. आपण टेफ्लॉन टेप वगैरे जी वापरतो टेफ्लॉन. त्यानंतर पॉलिथिन, दिस इज मोस्ट फॅमिलियर. पॉलिथिन सगळ्यांना माहिती असेल. प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आपण ज्याला म्हणतो दॅट इज मेड ऑफ पॉलिथिन. नेक्स्ट बेस दॅट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑफ द पॉलिमर्स. आता मी डेफिनेशन ज्या वेळेला ह्यांची सांगितली त्यावेळेला असं मेन्शन केलं होतं की पॉली मीन्स नंबर ऑफ, मर मीन्स पार्ट्स. नंबर ऑफ पार्ट्स एकत्रित येऊन त्यापासून लाँग चेन थ्रेड लाईक स्ट्रक्चर असणारे कंपाऊंड्स तयार होतात ज्यांचं मोलेक्युलर वेट खूप हाय असतं. दॅट इज हाय मोलर मास कंटेनिंग कंपाऊंड्स, दे आर कॉल्ड ॲज पॉलिमर्स. आता याचे जे लिंकेज आहे, पॉली जे पार्ट्स आहेत, नंबर ऑफ पार्ट्स आहेत, हे लिंक होत असताना जर ते कुठल्या पद्धतीने लिंक होतात त्या बेसिसवर त्यांचं कंप्लीट स्ट्रक्चर जे आहे ते तयार होत असतं. त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. यामध्ये
तीन टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप इज लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स, सेकंड वन इज अ ब्रांच्ड चेन पॉलिमर अँड थर्ड वन इज अ क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. वन बाय वन आपण बघू. फर्स्ट वन इज अ लॉन्ग चेन और लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स. एक बेस्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर लिहितो मी. तुम्हाला वेल नोन कंपाऊंड आहे. 11th आपला एक टॉपिक होता अल्किन्स. त्या अल्किन्समधलाच कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH2. वेल नोन कंपाऊंड, सगळ्यांना माहिती असेल हा कंपाऊंड कोणता आहे. दिस वन इज अ इथीन. इथीन इज अ IUPAC नेम. कॉमन नेम इज इथिलीन. हा कंपाऊंड मी घेतला. सपोज याचे 2 युनिट्स घेतले आणि याला आपण हीट केलं इन व्हॅक्यूम, कारण हीटिंग करत असताना खूप केअरफुली करावं लागेल. हीटिंग इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जे असेल त्यामध्ये पॉलिमरायझेशनची प्रोसेस कॅरी आउट होत असते. सपोज 2 युनिट्स घेतले तर 2 युनिट्समध्ये हा जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड याचं होमोलायटिक फिजन होतं. होमोलायटिक फिजन 11th झालेलं आहे. GOC आपला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये होमोलायटिक फिजन हेटेरोलायटिक फिजन हा कन्सेप्ट झालेला आहे. त्याप्रमाणे यामध्ये होमोलायटिक फिजन होईल आणि फ्री रॅडिकल फॉर्मेशन होईल. नाउ दिस फ्री रॅडिकल्स लिंक टुगेदर टू फॉर्म द लॉंग चेन कंपाऊंड्स. म्हणजे सपोज याचे 2 युनिट जर मी घेतले असतील आणि याचं पॉलिमरायझेशन जर केलं तर इकडे एक फ्री रॅडिकल अवेलेबल होईल. दुसरा फ्री रॅडिकल जो असेल तो दुसऱ्या युनिटमधल्या फ्री रॅडिकलला कनेक्ट होईल, म्हणजेच याचं डायमरायझेशन होईल. याचे जर 2 मोलेक्युल्स मी घेतले असतील तर हे 2 मोलेक्युल्स या पद्धतीनं लिंक होतील. म्हणजे काय झालं, इथं होमोलायटिक फ्युजन झालं, फ्री रॅडिकल फॉर्मेशन झालं आणि जे फ्री रॅडिकल्स आहेत, सपोज आता ह्या साईडचं फ्री रॅडिकल दुसऱ्या मोलेक्युलमधल्या फ्री रॅडिकलबरोबर कनेक्ट होईल. या पद्धतीने सिंगल बॉन्ड फॉर्मेशन होईल. दॅट मीन्स दिस वन इज अ मोनोमर. स्मॉल युनिट इज नोन ॲज अ gets converted to dimer. That means 2 units they combine together to form the dimer. या पद्धतीने मी सपोज 3 मोलेक्युल्स इथे घेतले तर याला फक्त ही चेन कंटिन्यू होईल. अगेन फ्री रॅडिकल. ओके, तर या पद्धतीने हे चेन जी आहे ती चेन एक्सटेंड होत राहते. आता हे होत असताना याला कुठेही तुम्हाला ब्रांच बघायला मिळणार नाही, म्हणून याला आपण म्हणतोय लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स. ओके, तर आता हे जे आहे या पद्धतीनं ट्रायमर तयार झाला. आता डायमर जे म्हटलेलं होतं त्याऐवजी आता आपण इथं ट्रायमर हा वर्ड वापरू शकतो. ट्रायमर्स. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे ज्यामध्ये काय होतं, सपोज मी इथं n नंबर ऑफ मोलेक्युल्स घेतले, म्हणजे आपल्याला पॉलिमर हा कन्सेप्ट बघायचा आहे. त्यासाठी हा पार्ट मी तुम्हाला सांगतोय की ज्यामध्ये n नंबर ऑफ इथीन मोलेक्युल्स घेतले आणि याचं पॉलिमरायझेशन केलं. जे पॉलिमरायझेशन आपण व्हॅक्यूममध्ये करतोय. बरेच जण व्हॅक्यूमचं स्पेलिंग चुकीचं लिहितात. VACC नाही आहे तर VACWAM. कायम लक्षात ठेवा. ओके, आता हे नंबर ऑफ युनिट्स जे आहेत हे रिपीटिंग फॉर्ममध्ये येतील, जे आपण कन्व्हेन्शनली रिप्रेझेंट करत असताना स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून रिप्रेझेंट करतो. जो रिपीटिंग पार्ट आहे तो आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2. दॅट शुड बी रिटन इन पॅरेंथेसिस और स्क्वेअर ब्रॅकेट. CH2 सिंगल बॉन्ड CH2 n टाइम्स. आता हा जो पार्ट आहे हा पॉलिमर झाला, म्हणजे मोनोमर होता. हा मोनोमर पॉलिमराइज झाल्यानंतर असं आपण लिहित असतो, ज्यामध्ये रिपीटिंग युनिट जे आहे ते हे आहे. ओके, तर हे n टाइम्स असणार आहे. पुढे आता याचं नेम कसं तयार करायचं, तर जो मोनोमर आहे त्याच्यापूर्वी फक्त पॉली हा वर्ड वापरा. यू जस्ट राईट इथीन. दॅट गिव्स पॉलिथीन. म्हणजे जो इथं प्रोडक्ट मिळाला हा पॉलिथीन असेल. दॅट वन इज अ पॉलिमर. स्टार्टिंग कंपाऊंड इज मोनोमर n टाइम्स. दॅट गिव्स दिस कंपाऊंड इन n टाइम्स. हा रिपीटिंग पार्ट आहे आणि कन्व्हेन्शनली पॉलिमर्स असे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट केले जातात. दिस वन इज कॉल्ड ॲज अ पॉलिथीन. लिनियर पॉलिमर्स चेन जे होते, स्ट्रेट चेन पॉलिमर्स जे होते, त्यामध्ये कुठेही ब्रांच वगैरे काही नव्हते. आता त्याच्याचबरोबर दुसरा पार्ट पुढचा जो आहे तो ब्रांच्ड चेन पॉलिमर्स आहे, की ज्यामध्ये जो मोनोमर आहे त्या मोनोमरमध्ये
एखादी ब्रांच जर असेल, आता ही ब्रांच ही हायड्रोकार्बनचीच ब्रांच असली पाहिजे. एक्झाम्पल घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही आपल्याला. आपण स्टार्टिंग कंपाऊंड घेऊ, CH2 डबल बॉन्ड CH3. समजावं यासाठी हा CH3 वर लिहिला आहे मी. ॲक्च्युली हा सिम्पल प्रोपीन आहे. इट इज अ प्रोपीन. सिम्पल 3 कार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, प्रोपीन आहे. समजण्यासाठी फक्त मी काय केलं आहे की याला CH3 जो आहे तो ब्रांच ॲज अ ब्रांच कन्सिडर करता यावा यासाठी वर लिहिलं आहे. आता मगाशी जसं पॉलिमरायझेशन केलं तसं याचं जर पॉलिमरायझेशन केलं आपण, आता काय होईल, हा जो CH3 आहे दॅट रिमेन्स ॲज इट इज. कारण जे काही होमोलायटिक फ्युजन होईल किंवा फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे होईल ते कार्बन कार्बन डबल बॉन्डचं होईल, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. तर यामध्ये रिपीटिंग पॅटर्न जो असेल तो CH2 सिंगल बॉन्ड CH हॅविंग 1 मिथाइल ब्रांच अँड दिस वन इज N टाइम्स. म्हणजे हा जो पॉलिमर असेल, ह्या पॉलिमरमध्ये काय झालं असेल तर CH2CH इथं एक मिथाइल ब्रांच आली जी रिपीटिंगली येत राहणार आहे. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये CH2 CH CH3 अगेन CH2 CH CH3 या पद्धतीनं असेल. म्हणजे हा जो पॉलिमर तयार होतो या पॉलिमरमध्ये प्रत्येक रिपीटिंग युनिटमध्ये एक मिथाइल ब्रांच असणार आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ ब्रांच्ड चेन पॉलिमर्स. ओके, नाउ द थर्ड टाइप, क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ज्यावेळेला आपण क्लासिफिकेशन करतो यामध्ये 2 अगदी सिंपल पार्ट्स होते ते आपण स्टडी केले. फर्स्ट वन इज अ स्ट्रेट चेन, अनदर वन इज अ ब्रांच्ड चेन. हा जो तिसरा पार्ट आहे हा थोडासा वेगळा आहे. यामध्ये काय झालेलं असेल की जे आपण स्ट्रेट चेन पॉलिमर्स बघितले, सपोज ते थ्रेड्स असे असतील स्ट्रेट चेनचे, एक चेन रन होते सपोज, त्याच्याखाली दुसरी चेन रन होत असेल, अशा नंबर ऑफ चेन्स जर रन होत असतील तर यामध्ये काही कार्बोनिल ग्रुप्स असतील किंवा अमिनो ग्रुप्स असतील तर यांच्यामध्ये, किंवा अनसॅच्युरेशन असेल, सिंपल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर याच्यामध्ये इथं काही लिंकेज होण्याची पॉसिबिलिटी असते या पद्धतीने. म्हणजे हा सिंपल एक स्ट्रेट चेन पॉलिमर आहे, हा सुद्धा सिंपल स्ट्रेट चेन पॉलिमर आहे. पण या पॉलिमर्समधला काही फंक्शनल ग्रुपचा जो पार्ट असेल यांच्यामध्ये जर काही इंटरॅक्शन झालं तर त्यांच्यामुळे जे पॉलिमर्स मिळतात त्यांना आपण म्हणतो क्रॉस्ड लिंक पॉलिमर्स. आता हे क्रॉस लिंक्ड जे पॉलिमर्स आहेत यामध्ये या पद्धतीचं लिंकेज असेल किंवा काही ठिकाणी असं क्रॉस तिरकं असेल अजून. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जे हे क्रॉस जो मी दाखवलं आहे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे व्हल्कनाइज्ड रबर. जे नॅचरल रबर्स असतात, म्हणजे लॅटेक्सपासून जो रबर तयार होतो तर त्या रबरचं व्हल्कनायझेशन केलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं तर सल्फर ॲड केला जातो. नॅचरल रबरमध्ये सल्फर ॲड केला की या पद्धतीचं लिंकेज तिथं डेव्हलप होतं. म्हणजे इथं काय असतं तर सिंपल सल्फर, 2 सल्फर थ्रू हे अटॅच होतात. ओके, दॅट वन इज कॉल्ड एज अ क्रॉस लिंक पॉलिमर्स. ओके, तर या पद्धतीनं हा सेकंड वे आहे ज्याच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन स्टडी केलेलं आहे. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही क्लासिफिकेशनचे वेज आहेत. तसा हा टॉपिक मोठा आहे, यामध्ये क्लासिफिकेशनचे वेजसुद्धा भरपूर आहेत. तर हा सगळा पार्ट आपण आता याच्यानंतर जर राहिलेला क्लासिफिकेशनचा पार्ट, त्यानंतर याच्यामधले काही सिंथेसिस ॲज वेल ॲज काही मेकॅनिझम्सचा पार्ट, हा सगळा पार्ट आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.